पॉइंटवर फोकस करा आणि पूर्ण शरीर मोकळं सोडा. सगळी हालचाल थांबवा. बॅलन्स राहिला कसं मोकळं जाऊ दे बॅलन्स, काही हरकत नाही आहे. हातांचा मागं आधार घ्या. आकाशात एक कुठला तरी पॉईंट फिक्स करा, त्याच्याकडे बघत राहा. तुम्हाला असं जाणवेल की आसपासचं जग धुसर झालेलं आहे. तुम्हाला फक्त त्या पॉईंटवर फोकस करायचं आहे आणि 100 पासून उलटे आकडे म्हणायचे मनातल्या मनात. मनातल्या मनात म्हणायचेत. डोळे तोपर्यंत बंद नाही करायचे जोपर्यंत तुम्हाला डोळे उघडे ठेवणं अशक्य नाही होत. आणि ज्या क्षणी डोळे उघडे ठेवणं अशक्य होईल त्या क्षणी डोळे बंद करून घ्यायचेत आणि सावकाश मागं कोपरांचा आधार घ्यायचा आहे आणि पाठीवर झोपायचं आहे. प्रत्येक वेळेस जशा तुमच्या पापण्या मिटल्या जातील आणि उघडल्या जातील त्या आधीपेक्षा जड जड आणि जड होत जाणार आहेत. डोळे उघडे ठेवणं आधीपेक्षा 10 पट जास्ती अशक्य होणार आहे. डोळ्यांवर वजन येणार आहे. खूप झोप येणार आहे तुम्हाला. डोक्यात जे विचार येत आहेत ते येऊ द्यात, जसे जात आहेत तसे जाऊ द्यात. कुठलाही विचार अडवून ठेवायचा प्रयत्न करू नका. तुमचे डोळे जड होत आहेत, जड होत आहेत, आणखीन जड होत आहेत. डोळे उघडे ठेवणं अशक्य झालं की कोपरांचा आधार घ्या आणि सावकाश पाठीवर झोपा. डोळे बंद करून घ्या आणि मगच पाठीचा आधार घ्यायचा आहे, मगच झोपायचं आहे. तोपर्यंत आकाशात एका बिंदूवर फोकस करायचं आहे. मनातल्या मनात उलटे आकडे म्हणत राहायचं आहे. डोळे उघडे ठेवणं अशक्य झालं की सावकाश पाठीवर झोपायचं आहे. प्रत्येक वेळेस तुमच्या पापण्या जेव्हा मिटतात आणि उघडल्या जात आहेत आधीपेक्षा 10 पट जास्ती गाढ झोप लागते. डोळे उघडे ठेवणं अशक्य होतं आहे, पूर्ण अशक्य होतं आहे. सावकाश कोपरांचा आधार घ्या ज्यांचे डोळे बंद झालेले आहेत आणि सावकाश पाठीवर झोपा. मी 10 पासून 1 पर्यंत आकडे म्हणणार आहे. तुमचं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि 0. मी आता 1 ते 10 आकडे म्हणणार आहे. प्रत्येक आकड्याबरोबर तुम्ही आधीपेक्षा 10 पट जास्ती गाढ झोपेत जात आहे. 1, 2, 3. प्रत्येक आकड्याबरोबर आधीपेक्षा 10 पट जास्ती शांत, छान आणि गाढ झोपेत जात आहे. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आधीपेक्षा 10 पट जास्ती शांत, छान आणि गाढ झोप लागलेली आहे. मनाच्या तुम्ही खूप खोल अवस्थेत गेलेला आहात. मनाच्या आतल्या लेवलला तुम्ही गेलेला आहात. मी परत 1 ते 10 आकडे म्हणणार आहे. प्रत्येक आकड्याबरोबर तुमच्या डोळ्यांवर वजन वाढत जाते. प्रत्येक आकड्याबरोबर आधीपेक्षा 10 पट जास्ती वजन तुम्हाला डोळ्यांवर आलेलं जाणवणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मी परत 1 ते 10 आकडे म्हणणार आहे. प्रत्येक आकड्याबरोबर तुम्हाला डोळे उघडे ठेवणं अशक्य होणार आहे. तुम्हाला डोळे उघडताच येणार नाही आहे. डोळे उघडणंच अशक्य होणार आहे. डोळे एकमेकांना घट्ट चिकटत जाणार आहेत. प्रत्येक आकड्याबरोबर आधीपेक्षा 10 पट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
10. तुमचे डोळे एकमेकांना गच्च चिकटलेले आहेत. जेवढा जास्ती प्रयत्न कराल डोळे उघडायचा, तुम्हाला डोळे उघडताच येणार नाही आहेत. समांतर वर्तमान काळ बघण्यासाठी तुमचे डोळे एकमेकांना चिकटणं खूप गरजेचं आहे. तुमचे डोळे एकमेकांना चिकटूनच बसलेले आहेत, तुम्हाला डोळे उघडताच येणार नाही आहेत. कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न करा, पण तुम्हाला डोळे उघडताच येणार नाही आहेत. प्रयत्न करा. प्रयत्न सोडून द्या. मी परत 1 ते 10 आकडे म्हणतोय. तुमचं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं पूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. तुम्हाला असं जाणवतंय की तुमचं शरीर वाऱ्याबरोबर उडून चाललेलं आहे. जसजसा वारा येतोय तुमचं शरीर मातीसारखं, मातीच्या ढिगाऱ्यासारखं उडून चाललंय. हळू हळू हळू. मी 10 म्हटल्यानंतर तुम्हाला असं जाणवणार आहे की तुमचं पूर्ण शरीर वाऱ्याबरोबर उडून गेलेलं आहे, मातीसारखं निघून गेलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्यांची खरंच इच्छा आहे की समांतर वर्तमान काळात काय घडतं हे बघायची, आत्ताच्याच क्षणी वेगळ्या ब्रह्मांडात काय घडतं हे बघायची ज्यांची इच्छा आहे, त्यांनी स्वतःला पूर्णपणे विसरून जा. पूर्ण विसरा. स्वतःचं नाव विसरून जा, स्वतःचं वय विसरून जा. आत्ता जे काही घडतंय, घडलेलं आहे, घडणार आहे ते सगळं विसरून जा. मी 1 ते 10 आकडे म्हणणार आहे. प्रत्येक आकड्याबरोबर तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेला जे काही झालेलं आहे, जे काही आहे आणि जे काही होणार आहे, तुमचं नाव, तुमचं वय, सगळं काही विसरून गेलेलं आहे. स्वतःबद्दल, आसपासच्या परिसराबद्दल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही पूर्णपणे विसरून गेलेला आहात पुढचे काही वेळ की काय आहे तुमचं नाव, तुमचं वय, तुमचा पत्ता, तुम्ही कोण आहात, आत्ता आसपास काय घडतं यापैकी काहीही तुम्हाला आठवत नाही आहे. तुम्हाला कशाशीही देणं घेणं नाही आहे. आत्ता आपल्याला फक्त आणि फक्त बघायचं आहे की समांतर वर्तमान काळात काय घडतं आहे, एका वेगळ्या ब्रह्मांडात आत्ताच्या क्षणी काय घडतं आहे. तुम्हाला असं जाणवतं की तुम्ही लहान 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 होत जात आहात. आधीपेक्षा प्रत्येक वेळेस 10 पट लहान होत जात आहे. मी 10 पासून 1 पर्यंत आकडे म्हणत येणार आहे आणि ज्या क्षणी मी 0 म्हणणार आहे त्या क्षणी तुम्ही अणुपेक्षाही लहान होणार आहात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. तुम्ही लहान झालेला आहात, खूप लहान झालेला आहात, खूप लहान झालेला आहात. हळूहळू हळू तुम्ही लहान होत 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 एकदम लहान झालेले आहात. अणुपेक्षाही बारीक झालेला आहे. तुम्हाला आता समोर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन दिसत आहेत. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन तुम्हाला फिरताना दिसतोय. तुम्ही आणखीन लहान झालेले आहेत, आणखीन लहान झालेले आहेत. अणूच्या केंद्रामध्ये गेलेले आहात तुम्ही. आतपर्यंत गेलेले आहेत, आतपर्यंत गेलेले आहेत, आतपर्यंत गेलेले आहेत, पूर्ण आतपर्यंत गेलेले आहेत. तिथं तुम्हाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दिसत आहेत. तुम्ही त्याच्याहीपेक्षा लहान झालेले आहेत. तुम्हाला एक एक प्रोटॉन, एक एक न्यूट्रॉन अख्ख्या एका फुटबॉल एवढा मोठा दिसतोय. हळूहळू त्याचा आकार वाढत 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 एका मोठ्या बिल्डिंग एवढा झालेला आहे. तोच प्रोटॉन, तोच न्यूट्रॉन तुम्हाला हळूहळू हळू वाढत जाताना दिसतोय. तोच तुम्हाला एका पृथ्वी एवढा मोठा झालेला आहे. तुम्ही त्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपेक्षाही बारीक झालेला आहात. त्याच्या आतमध्ये गेलेला आहात. आतमध्ये तुम्हाला जाणवतंय की एक फेस आहे, फक्त फेस दिसतोय तुम्हाला. अणूच्या आतमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त फेस दिसतोय. तुम्ही आणखीन लहान होताय, आणखीन लहान होताय, आणखीन लहान होताय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. त्या फेसामध्ये तुम्हाला एक बारीक छिद्र दिसतंय. सावकाश त्या छिद्रापर्यंत पोहोत 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 पुढे जा. त्या छिद्रातनं आरपार जा, पूर्ण आरपार जा. हा प्रवास आहे 2 ब्रह्मांडांच्या मधला आणि जो तुम्हाला करायचा आहे. इथून तिकडे जायचंय तुम्हाला. अणूच्या अंतरंगामध्ये तुम्हाला हा रस्ता मिळतो. तुम्ही एका ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात जाऊ शकता. ह्या वर्तमान काळातून दुसऱ्या समांतर वर्तमान काळात तुम्ही जाऊ शकता. ही सोय फक्त तुम्हाला अणूच्या आतमध्ये मिळते. अणूच्या आतमध्ये जो फेसाळ भाग आहे तिथं काही छिद्र असतात, त्यातनं आपण आरपार जाऊ शकतो.
ते छिद्र तुम्हाला दिसलेलं आहे, त्याच्या आरपार तुम्ही जा. तुम्हाला सहज जाता येणं शक्य आहे, कारण ते छिद्र तुम्हाला आता एका दारा एवढं मोठं दिसतंय. त्या छिद्रापर्यंत पोहोचा, तिथून पलीकडं पाय टाका आणि आत्ता एका क्षणात तुम्ही अशा एका ब्रह्मांडात आलेला आहात जिथं आसपासची परिस्थिती हीच आहे, पण घडणाऱ्या घटना वेगळ्या आहेत. आत्ताच्या ह्याच ठिकाणी तुम्ही आहात, फक्त समांतर ब्रह्मांडात. घडणाऱ्या घटना वेगळ्या आहेत, इथं असणारी लोक वेगळी आहेत. मी 1 ते 10 म्हणणार आहे, तुम्ही त्या छिद्रातून परत पलीकडच्या बाजूनी बाहेर येणार आहात, त्या समांतर ब्रह्मांडात, समांतर वर्तमान काळात बाहेर येणार आहात. आणि हळूहळू तुम्ही मोठे व्हायला लागलेले आहात, तुमचा आकार वाढायला लागलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुम्ही हळूहळू त्या फेसाळ भागातून बाहेर आलेले आहेत, अणूच्या बाहेर आलेले आहेत. तुमचा आकार परत वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे, वाढायला लागलेला आहे. तुम्ही परत नॉर्मल आकारात येणार आहात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुम्ही परत नॉर्मल साईजचे व्हायला लागलेले आहात. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आणि तुम्ही नॉर्मल साईजचे झालेले आहात. तुम्हाला जो काही दिसतोय तो समांतर वर्तमान काळ आहे. ह्याच वेळेस, ह्याच क्षणी घडणारा दुसऱ्या ब्रह्मांडातला वर्तमान काळ. तिथं ज्या काही घटना घडत आहेत, जी काही लोक दिसत आहेत, ती तुम्हाला खरी आहेत. जर तुमची इच्छा असेल तर तुम्हाला तो वर्तमान काळ दिसू शकतो, ती लोक दिसू शकतात. ते कसे आहेत, काय आहेत, ते आपल्यासारखेच दिसतात का, माणसासारखेच दिसतात का, तिथं माणूस आहे का नाही, हे तुम्ही ज्या ब्रह्मांडात आहात त्याप्रमाणे ठरणार आहे. तुम्ही निवड करा कुठं असायचं आहे. तुम्हाला जे काही दिसतंय ते खरं आहे, कुठलीही शंका मनात बाळगू नका. ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला जे काही दिसतंय ते खरं आहे. जे काही दिसतंय ते खरं आहे. आपला एक हात उचला. ज्यांना ज्यांना समांतर वर्तमान काळ दिसतोय त्यांनी हात पुढं करा आणि त्याला स्पर्श करा. त्यांचा हात आपोआप वर उचलला गेलाय. ज्यांना समोर काही माणसं दिसत आहेत, समांतर वर्तमान काळ दिसतोय, पलीकडचं ब्रह्मांड दिसतंय, त्यांचा हात आपोआप वर उचलला जातोय. मी 1 ते 10 अंक म्हणणार आहे. प्रत्येक आकड्याबरोबर तुम्ही त्या चित्राला स्पर्श करणार आहात, त्या लोकांना स्पर्श करून पाहणार आहात. हात पुढं करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात वर येऊ दे, स्पर्श करा त्यांना. काहीही होणार नाही, तुम्ही त्यांना स्पर्श करू शकता, तुम्ही सुरक्षित आहात. हात वर येऊ दे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुम्ही त्यांना स्पर्श केलाय. हात पुढं करा आणि त्या समांतर वर्तमान काळाला, पलीकडच्या ब्रह्मांडाला स्पर्श करायचा प्रयत्न करा. करून बघा, तुम्हाला काहीही होणार नाही. जसं ह्या ब्रह्मांडाचा तुम्हाला अनुभव येतोय तसाच अनुभव त्या ब्रह्मांडाचा येईल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुमचा हात आपोआप खाली येतोय. हात सावकाश जमिनीवर टेकवा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0 परत एकदा हात वर करून, हात पुढं करून आपण त्या ब्रह्मांडाला स्पर्श करणार आहोत. तिथे जी लोक दिसत आहेत त्यांना स्पर्श करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात पुढं करायचेत आणि पलीकडच्या जगाला हात लावून बघायचा आहे. खूप वेगळा अनुभव तुम्हाला येईल. हात पुढं करा आणि त्याला स्पर्श करून बघा. सावकाश हात जमिनीवर टेकवा. 10 9
8 7 6 5 4 3 2 1 0. तुम्ही परत लहान होत चाललेला आहात. पलीकडच्या ब्रह्मांडात काही भटकायचं असेल, मी सांगतोय त्याप्रमाणे करा. शरीर एवढं ढिलं सोडा की तुमचे पाय जमिनीवरनं वर उचलले जातील. तुम्हाला पलीकडच्या ब्रह्मांडात फेरफटका मारून येता येईल. तुमचे पाय अलगद मोकळे सोडा, शरीर एकदम ढिलं सोडा. तुम्ही हवेत उचलले जात आहे. पलीकडच्या ब्रह्मांडात इथले कुठलेही नियम तुम्हाला लागू होत नाही. तुम्ही सहज उडू शकता. सावकाश तुम्ही वर उचलले गेलाय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. फिरून या, गोल फिरून या. पलीकडच्या ब्रह्मांडात गोल फिरून या. तुम्हाला जिथं फिरायचं तिथं फिरून या. जो परिसर तुम्हाला पाहायचा आहे तिथं पाहून या. तिथली झाडं, फुलं, फळं, प्राणी, पक्षी, माणसं, जे काही तुम्हाला दिसतंय ते बघून घ्या. लांब लांबपर्यंत भटकून या. तिथले डोंगर दऱ्या भटकून या. तिथले पाण्याचे झरे बघून या. धबधबे बघून या. तिथल्या नद्या बघून या. तिथले समुद्र बघून या. तिथल्या फळाची चव घ्यायची असेल तर घेऊन या. तिथल्या फुलांचा वास घ्यायचा असेल तर घेऊन या. तुमची इच्छा असेल तर आपण परत या ब्रह्मांडात परत येऊ शकतो. आत्ता आपण जिथं आहोत तिथं. मी सांगतोय तसं फक्त करा. मी सांगतोय ते फॉलो करा. तसं करा मी सांगतोय तसं. मी 10 ते 1 आकडे म्हणणार आहे. परत तुम्ही लहान लहान आणि लहान होत जाणार आहात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि 0. तुमचा आकार खूप 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 लहान झालेला आहे. तुम्ही अणूपेक्षाही लहान होत चाललेला आहात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. तुम्ही अणूच्या केंद्रभागात जात आहे. अणूच्या केंद्रभागात जिथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. तुम्ही प्रोटॉन आणि न्यूट्रॉनपेक्षाही लहान होत आहे. त्याच्या आतमध्ये जात आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. तिथे एक फेसाळ भाग तुम्हाला दिसतोय. काही छिद्र तुम्हाला दिसत आहेत. काही काळे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत, ज्यातनं तुम्ही परत ह्या ब्रह्मांडात येऊ शकता. काळजी करू नका. ते छिद्र, ते भोक मोठं होत जातं आहे. एका दारा एवढं हळूहळू हळू मोठं होत जातं आहे. तुम्ही आणखीन लहान होत आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. त्या काळ्या छिद्रातून आरपार जा. तुम्ही त्या काळ्या छिद्रातून पाय टाकलात की तुम्ही इकडच्या जगात येणार आहात, परत येणार आहात. काळजी नका करू. इकडं प्रवेश करा, इकडं या, इकडं पाऊल टाका. तुम्ही इकडं आलेला आहात. 1 2 3 4 5. तुम्ही त्या छिद्रातून इकडं परत आलेले आहात. तुमचा आकार परत मोठा होतोय, परत नॉर्मल होतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही अणूच्या केंद्रातून बाहेर आलेला आहात. अणूतून बाहेर आलेला आहात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही परत नॉर्मल आकाराचे होत आहे. तुमचा आकार नॉर्मल होतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचा आकार पूर्णपणे नॉर्मल झालेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचा आकार नॉर्मल झालेला आहे. पूर्ण नॉर्मल झालेला आहे. एकदम नॉर्मल झालेला आहे. तुम्ही परत शरीरात गेलेला आहात. तुमचं शरीर परत तयार व्हायला लागलेलं आहे इकडच्या ब्रह्मांडामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं शरीर पूर्ण तयार झालेलं आहे. मी 10 म्हणलं की तुमचं शरीर पूर्ण तयार झालेलं असेल. तुम्ही परत शरीरात गेलेले असाल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला जाग येते. तुम्हाला शरीराची जाणीव होतीये. मी 10 ते 1 आकडे म्हणणार आहे. तुम्हाला सावकाश जाग येणार आहे. तुम्ही शरीर हलवून घेताय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 0. सावकाश डोळे उघडा.
दोन्ही हात डोळ्यांवरनं फिरवून घ्या. सावकाश डोळे उघडा. जसजसा वारा येतोय तसतशी तुम्हाला शरीराची जाणीव होतीये. तुम्ही या ब्रह्मांडात परत आलेला आहात. सावकाश हात पाय हलवून घ्या. आळस द्या, एक मोठा आळस द्या. हात डोळ्यांवरनं फिरवून घ्या आणि उठून बसा. हात डोळ्यांवरनं फिरवा आणि सावकाश उठून बसा. तुम्हाला जाग येते. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. तुम्हाला जाग आलेली आहे. सावकाश जागे व्हा. हातपाय हलवून घ्या. हात डोळ्यांवरनं फिरवून घ्या. आळस द्या आणि सावकाश उठून बसा. सावकाश जागे व्हा. हात डोळ्यांवरनं फिरवा. सावकाश उठून बसा. ज्यांना जाग आलेली आहे त्यांनी सावकाश उठून बसा. सावकाश उठून बसा. डोळे उघडा. तुम्हाला डोळे सहज उघडता येतात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. तुम्हाला जाग आलेली आहे. सावकाश डोळे उघडा. सावकाश उठून बसा. जे जागे झालेत, पूर्ण जाग आलेली आहे. पूर्ण जाग आलेली आहे. तुमच्यापैकी कोणाला काय दिसलं? काहीतरी दिसलं का? नाही दिसलं. बारीक बारीक किड्यासारखं जाणवत होतं. बारीक बारीक जाणवत होतं. बारीक बारीक किड्यासारखं. बरं. कोणाला काय जाणवलं? काही दिसलं पलीकडं? लाईट सारखं दिसत होतं. चमकत होतं. बरं. आणखीन? हां, लाईट सारखं चमकत होतं. तुम्हाला काय दिसलं? गोल दिसत होतं. बरं. जाग आली असेल तर सावकाश उठून बसा. म्हणजे तुम्हालाही काय दिसलं काय नाही दिसलं मला विचारता येईल. तुम्हाला काय दिसलं? चमकत होतं. तुम्हाला काय दिसलं? हां, अंधार आणि गोल गोल दिसत होतं. बरं. तुम्हाला काय दिसत होतं? जाग आली आहे तुम्हाला? काही दिसलं पलीकडं का नाही दिसलं? काय दिसलं? पांढरा आणि कलर. कुठले कलर दिसले? अच्छा, म्हणजे ऑन ऑफ असे दिसायचे. बरं. तुम्हाला काय दिसलं? अंधार. कोणाला काही दिसलं पलीकडचं? जाग आली असेल तर उठून बसा. काही दिसलं पलीकडचं? हां, काय? मोठ्याने बोला. उडत होता हवेत. बरं. म्हणजे पलीकडं गेला होता. मी जी सूचना दिली होती की तुम्ही तरंगताय हवेमध्ये, मग काय काय बघितलं पलीकडं? नंतर जाग आली. बरं. आणखीन कोणाला दिसलं पलीकडं? काही दिसलं, काही नाही दिसलं? नाही दिसलं. काही दिसलं, नाही दिसलं? नाही दिसलं. तुम्ही मोठ्याने बोललात तरी चालेल. मी काही शिक्षा नाही करणार. ही काही परीक्षा नाही आहे. तुम्हाला पलीकडचं नाही दिसलं म्हणजे काही फार मोठं गजब याच्यातला भाग नाही आहे. बाकीच्यांनी जागा व्हायचे. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाश जागे व्हा. हिप्नॉसिस सेशन 30 मार्च ओव्हर.